तिसरा दिवस आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले फणसडोंगरी संघाकडून बंटी घरत आणि सुमित पाटील. आमच्या समवेत मराठी भाषेमधील एक नामवंत समालोचक नितेशजी भोईर करावे नवी मुंबई. त्याचप्रमाणे त्यांचं समालोचन ऐकण्यासाठी नेहमीच खरं तर गर्दी होते. लाईव्हला सुद्धा बऱ्याच वेळेला त्यांनी हातामध्ये माईक घेतला की प्रेक्षकांच्या संख्येमध्ये भरमसाठ वाढ होते आणि त्यांचा आवाज ऐकला की हातातलं काम टाकून खरं तर मैदानाकडे पळत पळत लोक धावत येतात. असे बाबूशा देवीचा पाडा, परंतु त्यांची जन्मभूमी ओडिसा आहे. दशरथ पाटील नेहमी म्हणतात की बाबू शाह नाही बाबू म्हात्रे म्हणा त्यांना. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला करूया सुरुवात. आजच्या दिवसामधील दुसरी लढत. सकाळच्या सत्रामध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. गोलंदाजी ट्रॅकवर मंगेश पाटील. पहिला बॉल, पहिलाच बॉल. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. कव्हर्स लाईन फील्डमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सिंगल. धावसंख्येचा श्री गणेशा होत असताना पहिली धाव फणसडोंगरी संघाच्या धावफलकावर. मंगेश पाटील फुल टॉस आहे. सरळ बॅटवर दिला होता, भिरकावून दिलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या वरतून खेचलाय. एक धमाकेदार स्ट्रोक. षटकार. सुमित पाटील त्याच्या बॅटमधून आलाय हा षटकार. सरळ पाठवर दिला होता. इकडे मात्र कदाचित चेंडू हातामधून निसटला की काय. 6 धाबा प्राप्त झाल्या. टीमची टोटल फणसडोंगरीची 7 वर जाऊन पोहोचले. सर्कलचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये संपूर्ण क्षेत्र मोकळं असतं. त्याचा फायदा उठवता आला पाहिजे फलंदाजांना आणि गोलंदाजी सुद्धा त्याच पद्धतीनं व्हायला हवी. मंगेश पाटील फुल टॉस बॉल वळवला. इकडे मात्र फाईन लेगला. सूर्यकांत या ठिकाणी आहेत. कोणतीही धाव येताना दिसत नाहीये. डॉट बॉल प्रॉपर कनेक्ट करता आला नाही. मी तर म्हणेन सुमितला ही चांगली संधी होती. बऱ्याच वेळेला लेग स्टिकवरचे फुल टॉस, पायावरचे लोवर फुल टॉस तुम्हाला ग्लान्स करून फ्लिक करून खेळता येतं, परंतु हा चान्स मिस केलाय. राऊंड स्टंप्सनं यावेळेस सुंदर ड्राईव्ह. बेड ऑफ कडून लॉंग ऑफ कडे जात असताना सिंगल त्या ठिकाणी सहजतेने मिळेल. धावसंख्येमध्ये वाढ. 8 धाबा धावफलकावर. मंगेश पाटील पुरस्कृत. जय चेरोबा सांगडे. मंगेश पाटील त्यांच्या सौभाग्यवती सांगडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच आहेत. यावेळेस हा फटका भिडॉनकडे येतोय. रन मिळणार नाहीये. चांगलं कमबॅक षटकार नंतर पाहायला मिळतं ते मंगेश पाटील. गोलंदाजी मधून आता मात्र लईमध्ये परतत असताना डॉट बॉल. टीमची टोटल 8 वर. शॉर्ट ऑफ लेंथ होता. कुटप्पाचा बॉल. बंटीनं पूल केला ऑन साईडला. मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. एकच रन येताना दिसतंय. त्यामुळे एक षटकारानंतर मात्र बऱ्यापैकी कंट्रोल केला. हे षटक मंगेश पाटीलचं समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर फणसडोंगरी संघाच्या धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 9 धाबा. बिनबाद 9. पहिला सामना वहाळ संघानं सहजतेनं जिंकला. आज 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. रचित पाटील यांची स्पर्धा. तेजस म्हात्रे यांच्या बरोबरीनं हेही नाव सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये लोकप्रिय होत असताना या नावाची चर्चा सुद्धा बऱ्याच वेळेला आपण ऐकत असतो, पाहत असतो. जाऊया दुसऱ्या षटकाकडे. सूर्यकांत यावेळेस मात्र पहिलाच बॉलवर ड्राईव्ह करतात. बॉल चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. रन्स मिळतील 2. पाऊंड प्लेच्या ओव्हर्समध्ये हेच करायचं आहे तुम्हाला. सर्कलमधल्या फिल्डर्सना बीट करायचं आहे. इनफिल्डला बीट केल्यानंतर तुम्हाला सहजतेनं धावा प्राप्त होत असतात आणि जर टायमिंग चांगलं असेल तर तुम्हाला बाउंड्रीज सुद्धा मिळतात आणि तोच प्रयत्न प्रामुख्यानं सलामीला आलेल्या फलंदाजांकडून होणं फार गरजेचं आहे. धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये पोहोचत असताना 11 धाबा. सूर्यकांत पाटील
ओ लोवर फुल टॉस बॉल ऑन ट्राय केलं ऑन साईडला वाईडिश लॉंग ऑन कडे जात असताना पण ती त्या ठिकाणी सिंगल येत आहे. 1 रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. सूर्यकांत एक चांगले गोलंदाज ओळखले जातात, सदस्य आहेत ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा उपसरपंच म्हणून त्यांनी कार्य पाहिलंय. सांगली ग्रामपंचायतीच्या गतवर्षी 40 गाव प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजक. स्वीप करण्याचा प्रयत्न, इकडे जोरदार अपील स्वीकारलंय, फलंदाज बाद होईल. पहिला धक्का फणसडोंगरी टीमला सूर्यकांत पाटीलनं दिलाय. सुमित पाटीलच्या स्वरूपामध्ये एक षटकाराची खेळी याच ठिकाणी स्थगित. 7 धावांवर मात्र मैदानाच्या बाहेर जातील सुमित पाटील. पहिली सफलता जय चेरोबा 11 सांगली टीमला. इनट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये फणसडोंगरीचा टॉम पवार संघलाय फलंदाज आहेत, ओळख आहे. फणसडोंगरी संघ म्हटला की सध्याच्या घडीला 2 संघ आहेत. ओमकार हरपल, रायगडचा ऋषभ पंत नेहमीच तालुका निहाय स्पर्धेमध्ये जरूर पेण संघ असला की लीड करताना पाहायला मिळतो. आणि टॉम सुद्धा खरं तर त्याच स्वरूपाचा फलंदाज, आक्रमक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. आणि बऱ्याच वेळेला हा पी टीम आपण म्हणूया, परंतु टॉम पवारच्या परफॉर्मन्सवर निर्भर बऱ्याच वेळेला राहतो हा संघ. आडव्या पाठनं खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल स्टंप लाईनला निघून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. सूर्यकांत पाटील चांगली बॉलिंग होत असताना पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत फणसडोंगरी संघाच्या फलंदाजांना अक्षरशः बांधून ठेवलंय. स्कोर कार्डवर धाबा आहेत त्या 12. 12 ऑन बोर्ड. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील सर्कल रिस्ट्रिक्शनचं. ओ आडव्या पाठनं ऑन साईडला टर्न केलाय बॉल गॅप मध्ये जाईल एक टप्प्यानिशी सीमा रेषा पार. 4 धावांकरता येतोय चौकार. वळवला होता अक्षरशः आपण फटका पाहिला स्क्रीनवर तर कमाल टर्न पाहायला मिळाला होता पाठचा. आणि त्याचमुळे अगदी गॅप मध्ये, कारण वाईडिश लॉंग ऑन आणि स्क्वेअरला एक मोठं अंतर होतं मिड विकेटला. ओ समोरच्या दिशेला फटका फसलाय, संधी आहे. हा इकडे मात्र झेलसाठी प्रयत्न केले गेले नाहीयेत. आता थोडंसं कव्हरला, एक्स्ट्रा कव्हरला आशिष होता आणि लॉंग ऑफ यांच्यामध्ये कम्युनिकेशन नव्हतं, कॉलिंग नव्हतं. झेल कोणी घ्यायचा, परंतु कदाचित ट्राय करायला हवं होतं दोघांनी. आशिष धावला असता तर कदाचित लवकर पोहोचला असता असं प्रथम दर्शनी इथून तरी वाटतंय. परंतु आशिषनं हात दाखवले लॉंग ऑफला, कॉलिंग केलं होतं, परंतु लॉंग ऑफचा फिल्डर मिड ऑफ पर्यंत पोहोचणार का हा सुद्धा एक मोठा प्रश्न होता. परंतु कदाचित आशिष सुरुवातीपासून धावला असता तर तो पोहोचला असता. चांगला फलंदाज टॉमला बाद करता आलं असतं. 2 षटकांची समाप्ती झाली. दोनही गोलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये 9 आणि 9 धावा दिल्यात. त्यामुळे 18 धावा धावफलकावर आहेत फणसडोंगरी संघाच्या. 1 गडी बाद. ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळते सकाळच्या सत्रामध्ये. थोडंसं बोरिंग क्लायमेट आहे, त्यामुळे एनर्जी नाहीये. पहिल्या दिवशी सुद्धा हेच चित्र पाहायला मिळालं होतं. बामणडोंगरी आणि वाकळण संघामध्ये सामना झाला होता. वाकळण संघ पराभूत झाला, अगदी दयनीय आपण म्हणावं लागेल. बामणडोंगरी संघाने त्यांची अवस्था केली होती. आणि ती मॅच आपण जर पाहिली असेल ना, केतन मात्रे सगळ्याच फलंदाजांनी प्रयत्न केले होते चौकार षटकारांची आतषबाजी, सगळेच बाद होत होते. बाउंड्री लाईनला बाउंड्री जात नव्हती. त्रस्त झाले होते सगळेच बॅटर, कारण याच मैदानावर यापूर्वी आठवड्यापूर्वी किंजल ट्रॉफी, आदर्श ट्रॉफी झाली आणि तिकडे मात्र धावांची भडीमार, धावांची खैरात आपल्याला पाहायला मिळत होती. लॉंग ऑफ कडे हा चेंडू सरकत असताना सिंगल त्या ठिकाणी प्राप्त होईल आशिष पाटील गोलंदाजीसाठी. या संघातील मुख्य खेळाडू आहे. 19 ऑन बोर्ड. 19 धावा धावफलकावर. ओ यावेळेस लॉफ्ट थ्रेट कव्हरला हा फटका आणि क्षेत्ररक्षक पहा झेल घेतल्यानंतर आत खाली टाकतोय. आणि इकडे संधी जरूर होती. हा झेल पकडला होता, त्यानंतर अचानकपणे कशासाठी टाकला हा प्रश्न विचारला जरूर जाईल, परंतु जीवनदान मात्र फलंदाजाला. टॉम पवार दुसऱ्यांदा टॉम पवार वाचलाय. आणि जर हा खेळाडू शेवटपर्यंत राहिला
तर मात्र एक मोठी धावसंख्या तो उभारू शकतो आणि इकडे जरूर चुका पाहायला मिळाल्या त्या सांगली टीम कडून. ओ यावेळेस फटका पाहूया लॉंग ऑफ कडे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये या सिटी जेल टी फ्लाय फलंदाज बाद. परतावा लागेल इकडे मात्र बंटी घरतला. दुसरा धक्का, दोनही सलामीवीर तंबू मध्ये दाखल. दोन धक्के दिलेत सध्याच्या घडीला चांगल्या टीमने. नवीन फलंदाज अजित पाटील मैदानाच्या आतमध्ये जाईल. संयमानं आता मात्र खेळ करणं गरजेचं आहे. मोठे स्ट्रोक्स आपण पाहिले तर बकासपासून बऱ्याच वेळेला झेल उडताना दिसलेत. त्यामुळं प्रॉपर टाइम तुम्हाला करावा लागेल, कारण जोरकस फटके मारून पहा चेंडू बाहेर जात नाहीये, बॉल आतमध्ये थांबतोय. यासाठीच मी उल्लेख केला होता बामणडोंगरी आणि वाकण या दोन संघादरम्यान झालेल्या सामन्याचा. वाकण संघानं एवढा जोरजोरात फटके मारून 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 ते सुद्धा त्रस्त झाले. विकेट्स बहाल केल्या. 8-9 फलंदाज त्यांचे बाद झाले होते. कारण या मैदानावर जेव्हा क्लायमेट खराब होतो ना तेव्हा फटके जात नाही आहेत, कारण जिओग्राफिकल कंडिशन्स फार गरजेच्या असतात क्रिकेटसाठी. क्लायमेट तुम्हाला गरजेचं असतं, एक पोषक असं वातावरण आवश्यक असतं आणि एनर्जी आवश्यक असतं खेळत असताना. क्लीन बोल्ड, दांडी गुल आल्या पावली माघारी परतावा लागेल. अजित पाटीलचा उडवलाय त्रिफळा आशिष पाटीलला आणि दिलाय धक्का फणस डोंगरी टीमला. तिसरा 0 अजित पाटील मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज मंगेश राठोड. टॉम पवारला हा डाव पुढे न्यावा लागेल, साथ मिळत नाहीये. एका बाजूने आता मात्र विकेट्स बहाल करत असताना लगातार 2 विकेट्स प्राप्त झाल्यात. ऑन हॅट्रिक नाव आशिष पाटील. कट केला यावेळेस बॅकफुटला जाऊन, चांगला फटका, दिशा दिले, बॉल चालला बॅकवर्ड पॉइंट बाउंड्रीच्या दिशेनं. आउटफील्ड फास्ट आहे, शेवटला प्रयत्न डाईव्ह लगावत, परंतु त्याचा फायदा झालेला नाहीये. थोडस सावधानतेनं मित्र म्हणेन, कारण उगाचच इंजरी नको. एवढाही प्रयत्न करणं कधी कधी धोक्याचा ठरू शकतो. कधी कधी एखादा सीझन आपल्याला बाहेर बसावा लागेल. 4 मिळाल्या, मच निडेड बाउंड्री. चौकार येत असताना फणस डोंगरी टीमसाठी स्कोर कार्डवर लागल्यात त्या 24 धावा. 24 ऑन बोर्ड नाव. चांगले प्रयत्न त्या ठिकाणी. जीवन कडव त्या ठिकाणी. परवा केली नाही आपल्या शरीराला काय होईल, आपले टी शर्ट किती खराब होईल. कारण न्यू जर्सीज ज्या मंगेश पाटील यांनी खरं तर पुरस्कृत केल्यात आणि व्हाईट बॉलचा इशारा आलाय, त्यामुळे पहिल्याच दिवशी खरं तर एक डाग, कुछ डाग अच्छे होते. कारण कळतं आपण किती फिल्डिंग केले. घरी जाताना सुद्धा घरी टी शर्ट धुवायला टाकल्यानंतर घरच्यांना कळतं की बऱ्याच उड्या मारून आलाय. हो, चेंज ऑफ फेस फाय दिली होती इकडे, कदाचित लेग स्पिन असावा, परंतु एज घेतली आणि बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. अनदर विकेट डाऊन. आणखीन एक सफलता मात्र प्राप्त करत असताना आशिष पाटील या ओव्हरमध्ये ओव्हर हॅट्रिक कंप्लीट करतोय. 3 फलंदाजांना मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय तो या गोलंदाजांना. आणि पहा आशिष पाटील एक चांगला अष्टपैलू खेळाडू या टीमचा. गोलंदाजीपेक्षा फलंदाजी पाहण्यासाठी खरं तर मोठा फॅन्स वर्ग त्याचा आहे. आणि त्याचमुळे इकडे थोड्याशा कमी धावा तुलनेनं पाहायला मिळतात. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 9 धावा होत्या, आतापर्यंत थांबवलं. या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर फक्त 6 धावा येताना दिसल्यात. 25 धावा धावफलकावर आहेत. 1 बाउंड्री, 1 व्हाईट बॉल आणि 3 फलंदाज बाद झालेत. टोटल या ओव्हरमध्ये 2 सिंगल्स, त्यामुळे 3 ओव्हर्स नंतर 25 धावा. फक्त 6 धावा देताना 3 फलंदाज
बाद केले ते आशिष पाटीलला. सूर्यकांत पाटील चौथं षटक घेऊन ज्यानं दुसरं षटक केलं होतं पॉवर प्लेचं 9 धावा देताना एक गडी बाद केला होता. आशिष पाटीलनं 3 विकेट्स घेतल्यात. टेंगे गँग आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवर. तेजस मात्रे खरं तर त्यांच्या माध्यमातून ही गँग आणण्यात आली, लॉन्च करण्यात आली. मेगा इव्हेंट. सूर्यकांत पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. चांगला स्ट्रोक आहे यावेळेस मात्र मिड ऑफ कडून लॉंग ऑफ कडे जात असताना एक रन सिंगल. इकडे टॉमला जास्तीत जास्त अधिकाधिक स्ट्राईक आपल्याकडे कशी घेता येईल हे पाहावं लागेल, कारण हा खेळाडूमध्ये क्षमता आहे. 2-3 मोठे फटके जरी आले ना फणसडोंगरी टीमसाठी स्कोर नक्कीच चांगला होऊ शकेल. 45-50च्या आसपास जाऊ शकेल आणि चांगली टोटल ठरू शकेल या मॅचमध्ये. परंतु त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. नवीन येणारा फलंदाज निकू पाटील ऑन स्ट्राईक नाव. सूर्यकांतचा हा बॉल ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, थोडीशी एज घेऊन बॉल मिड विकेटकडे येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सिंगल मिळतंय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवायचा आहे, कारण तो दबाव बनवला या मॅचमध्ये. तब्बल 5 फलंदाजांना आतापर्यंत 4 फलंदाजांना बाद केले, ज्याच्यामध्ये 3 सफलता मागच्या ओव्हरमध्ये आल्या. त्यामुळे कुठेतरी प्रेशराईज करण्यात आलंय ते फणसडोंगरी संघ. बराच दूरवरचा प्रवास करत हा संघ या ठिकाणी आलाय. पेण तालुक्यामधील एक नामवंत संघ. सूर्यकांतचा हा बॉल लॉफ्ट केलाय, उंच जास्त गेलाय, संधी मिड विकेटला. बंटी त्या ठिकाणी झेल टिपलाय, फलंदाज बाद. टॉम पवार कदाचित उरल्या सुरल्या अशा संपुष्टात येतात की काय. सगळ्यात महत्वाची विकेट या मॅचची. 5वा धक्का, निम्मा संघ गारज झालाय. सूर्यकांत यांना दुसरी सफलता. सूर्यकांत तयार. नवीन बॅटर राहुल. हो, अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इकडे पाहूया, रन्स तर मिळाले. एक धाव येताना दिसली. 22चा इशारा पंचांचा येत असताना सुनील तांडील सर आहेत बेलवलीचे. अमोल काळे, नवीन पनवेल आणि सत्यवान काकडे SK पॅनल या स्पर्धेमध्ये. ट्राय केलाय, परंतु इकडे चान्स आहे. बॅक स्ट्राइक कव्हरला झेल टिपलाय, फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 6. आणखीन एक फलंदाज यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. चांगला झेल त्या ठिकाणी टिपला. निकू पाटील बाद झालाय. विवेक वाघ मैदानाच्या आतमध्ये जाईल. हे दृश्य आपण पाहतोय स्क्रीनवर. जाऊया आपण पुन्हा एकदा त्या दृश्याकडे. इकडे पहा, चांगला चेंडू कटर होता, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. आउटस्विंग पाहायला मिळतोय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. 4 षटकांची समाप्ती झाली पाहता पाहता. आणि आता मात्र सुरुवातीला चांगला वाटणारा फणसडोंगरी संघ एका पाठोपाठ विकेट्स टाकल्यामुळे थोडासा ढेपाळताना दिसलाय आणि धावफलकावर धाबा लागल्या. त्या 28 लॉस ऑफ 6 विकेट. 7ची सरासरी आहे. बघाशी झेल टिपल्यानंतर कदाचित सूर्यकांतचा पाय कदाचित बॅटला लागला होता आणि त्याने लगेचच वाकून नमस्कार सुद्धा केला. एक चांगलं दृश्य मैदानाच्या आतमध्ये हे पाहायलाच हवं, कारण ज्यानं बॅटनं आजपर्यंत आपल्याला प्रसिद्धी दिले आणि त्याला आपण नतमस्तक होऊया
ही भावना लगेचच त्याच्या मनामध्ये एक चांगलं दृश्य. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. अमित भोपी शेवटची ओव्हर करेल. चला थोडं स्पीडअप करा, मॅचनं बराच वेळ घेतलाय. अगोदरच दोन्ही संघ रेडी नव्हते, एक संघाचे खेळाडू रेडी नव्हते, एका संघाच्या टी शर्ट्स रेडी नव्हत्या, त्यामुळे अगोदरच उशीर झालाय. यानंतर गावदेवी वाकडी आणि अतुल 11 करंजाडे दोन्हीचे कॅप्टन टॉससाठी या. जो टीमचा कॅप्टन उपस्थित असेल त्या टीमच्या कॅप्टनला टॉस विन घोषित केला जाईल आणि दोनही टीम्स उपस्थित नसतील तर पुढचा सामना हा 4 ओव्हरचा खेळवला जाईल. तर वाकडी आणि अतुल 11 करंजाडे दोन्ही टीम्स या ओव्हरच्या आतमध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन या. हो, वेगळीच ऍक्शन यावेळेस गोलंदाज अमितची पाहायला मिळाली. पहिला चेंडूवर झेलची शक्यता होती, वॅकंट एरियामध्ये चेंडू होता, 2 धाबा मात्र मिळाल्या. अमित भोपी कधी चेंडू डिलिव्हर्ड करतोय हे पाहावं लागेल. फलंदाजांसाठी कसोटी आहे. सांगली टीमचे कॅप्टन, वेगळी ऍक्शन आहे इकडे. टॉपेज घेतले, बॉल चाललाय लॉंग स्टॉप, गरज आहे धाबांची. पाहूया चेंडू सीमा रेषा पार, साइड स्क्रीनच्या दिशेनं मिळतील 4 चौकार. ही ऍक्शन तुम्ही पाहू शकता. थोडंसं पाठीमागे गेलात 15-20 वर्ष तर साऊथ आफ्रिकेचा असाच गोलंदाज होता पॉल ॲडम्स आय थिंक, आणि सोहेल तन्वीरची सुद्धा थोडीशी ऍक्शन अशीच होती. एक वेगळी ऍक्शन, बॉल डिलिव्हर करताना त्याचं हेड आहे, डोकं थोडंसं खाली ठेवतो, त्यानंतर बॉल येतो, त्यामुळे थोडंसं गोंधळतात फलंदाज ऍक्शन पाहून. फुल टॉस होता इकडे, गॅप मधून बॉल निघालाय, फाईन लेगला बीट करत पुन्हा लॉंग स्टॉप चाललाय, काळ्या पडद्याच्या दिशेनं बॉल सीमा रेषा पार, 4 चौकार. परंतु या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलाय वेस्ट साइड साठी. यस अंपायर फ्रॉम बॅटिंग टीम. चेक केलं जाईल. तिसरे पंच सत्यमान काकडे आहेत, जरूर आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. फेअर डिलिव्हरी, त्यामुळे या लगातार 2 चौकारांना फणसडोंगरी संघाची धावसंख्या वाढू लागले. स्कोर कार्डवर आता मात्र लागल्या त्या 38 धावा, थोडासा सुस्थितीमध्ये पोहोचत असताना. त्यामुळे कधी कधी एक चांगलं षटक सुद्धा बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी लाभदायक ठरतं. यात उर्वरित 3 बॉल्समध्ये सुद्धा धावा काढाव्या लागतील. हुक करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा उसळला, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता, चांगलं यष्टीरक्षण यष्टांच्या पाठीमागे सुधीर यांच्याकडून. हुक करण्याचा प्रयत्न, थोडासा ऑप्शनच्या बाहेर शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता फाईन लेग कडे, डॉट बॉल. चांगलं कमबॅक, चांगलं कमबॅक. कॅप्टन अमित भोपीचं लगातार 2 चेंडू निर्धाव, शेवटचा बॉल आहे. इकडे रन्स काढाव्या लागतील, 38 धावा निदान 40. आणखीन एक निर्धाव चेंडू निघालाय आणि फलंदाज सुद्धा बाद होत असताना पहिल्या 3 बॉलमध्ये 10 दिल्या, 3 चेंडू निर्धाव टाकले. सत्र पहिलं संपलंय आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना फणसडोंगरी संघानं धावा जमा केल्या त्या 38 धावा. 39 धावांचं आव्हान ठेवण्यात आलं या मॅच मध्ये. 39 रन्स टू विन. जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये. 39 सांगडे संघ चेस करणार की फणसडोंगरी संघ मात्र या धावा डिफेंड करणार. ऐकण्यासाठी संपूर्ण रायगड ठाण्यामध्ये ज्यांचा दबदबा नेहमीच पाहायला मिळालाय समालोचनाच्या भूमिकेमधून, ज्यांचं समालोचन ऐकण्यासाठी आता लगेचच माईक हातात घेतल्यानंतर लाईव्ह पाहणाऱ्यांच्या संख्येत वाढ होणार आहे.
शेरो शायरीचे बादशाह बाबू शाह. तो चलिए इसके साथ साथ जो अगला मैच खेला जाएगा दोनों कप्तान से गुजारिश करना चाहेंगे. गावदेवी वाकड़ी टीम के कप्तान यहाँ पर उपस्थित हैं. अतुल इलेवन से करंजड़ी टीम के कप्तान से टॉस के लिए यहाँ पर संपर्क करें. यहाँ से बहुत बढ़िया. देखिए बात करेंगे यहाँ पर से दीपक पाटिल सर, हमारे एक सीनियर लेजेंड कमेंटेटर सचिव रायगढ़ समालोचक एसोसिएशन के. बहुत बहुत शुक्रिया दीपक सर, तारीफ मोहब्बत प्यार शेयर करने के लिए. और यही तो दोस्ती होती है. और उसके साथ साथ देखिए बात करेंगे करावई गांव के नीतीश भूरी सर. उनसे इससे पहले भी मैंने एक साथ हमने काम कर चुके हैं. बहुत युवा है, जोश है, जज्बा है, जुनून है. नीतीश सर आपका भी स्वागत है. और उसके साथ साथ देखिए बात करेंगे स्वर्गीय जितेंद्र स्मृति ट्रॉफी देखिए 2024 है, जहाँ टूर्नामेंट की देखिए बात करेंगे. कल पहला दिन कांचन सर आगाज हुआ, बहुत कुछ अंजाम दिखने को रहा. और हमारे साथ देखिए बात करेंगे इस वक्त जो स्कोरिंग में है, आज देखिए पूरे रायगढ़ टेनिस क्रिकेट से लेकर से दूर तक सफर करने वाले, ग्रामीण धमाका में भी अपनी स्कोरिंग से धमाके देने वाले कांचन पालकर सर केवाल देखिए उप सरपंच इस वक्त. और उसके साथ साथ देखिए बात करेंगे 24 लाइव. देखिए ये नाम से नहीं, ये काम से पहचानी जाती है. 24 लाइव हमेशा देखिए 24 घंटे जिनके लाइव टेलीकास्ट हमें देखने को मिलता है. रचित दादा निश्चित रूप से बहुत बहुत शुक्रिया आपका. और बात करेंगे यहाँ पर से कांचन सर, आसान नहीं रहता है आजकल. मैं कहूँगा कहते ना लगने के लिए निश्चित रूप से क्या लड़की ढूंढ लेना बड़ा आसान रहता है, लेकिन जहां पर 32 48 ये टीम ढूंढना बड़ा कठिन रहता है. तो चलेंगे यहाँ पर इस मैच का विवरण थोड़ा सा जानकारी देना चाहेंगे. 39 रनों की टारगेट से, और ये टारगेट देखिए बयां कर रही है जहां पर गेंदबाज को मदद मिल रहा है. क्योंकि इससे पहले देखिए यहाँ से बात करेंगे किंजल ट्रॉफी भी खेला गया इस विकेट में. और वही रिश्ते वही नाता को लेकर फिर से एक बार हम देख सकते हैं. उस टूर्नामेंट में देखिए बहुत बढ़िया मेहनत लिए थे. रचित दादा पाटिल देखिए बात करेंगे बड़ी कम उम्र में देखिए एक अच्छे दमदार आयोजक देखिए. और पिताश्री देखिए बात करेंगे. कहते हैं ना हर पिताजी का सपना रहता है कि बेटा मेरा ऐसा काम करेगा, बड़ा होकर नाम करेगा. और निश्चित रूप से देखिए उस पिताजी का नाम को, यादों को फिर से एक बार ताज़ा करते हुए. और लगातार देखिए यहाँ से बात करेंगे 5वां साल वाजे में हमें देखने को मिला इनका टूर्नामेंट. 2 साल और उसके बाद वाकड़ी में, और उसके बाद 2 साल से यहाँ पर आधे. और ये चलिए पहली गेंद के ऊपर देखिए पर सडम फुल, और इसे कहते हैं पहली नजर में दिल नहीं चुलाया. अमूल काली सर बता रहे हैं भाई दिल जलाया, क्योंकि यहाँ पर देखिए 39 के टारगेट है. छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से
मेंढक को बचाना और पहली गेंद के पर 6 रन आता हुआ। और गेंदबाज की बात करेंगे तो यहां से बंटी घरत है। और कंचन सर कहते हैं ना साइकिल की घंटी, और इस वक्त बंटी और थोड़ी सी कहीं ना कहीं यहाँ पर खतरे की घंटी बने यहाँ पर बैटर से आशीष पाटिल। देखिए साइकिल लेकर आगे भाई। कल जब बंटी ने कैच लिए पेट के, मैंने तभी ये लाइन जिक्र किया था भाई। और बहुत बढ़िया, देखिए यही काम करनी होगी भाई। जरूरी नहीं कि आपको विकेट लेना यहाँ पर से। कंचन सर आपको देखिए बहुत अनुभव है मुझसे कहीं ज्यादा। और आजकल ग्रामीण क्रिकेट में हम देख रहे हैं 6 गेंद पर 6 बनना, 6 गेंद पर 7 बनना, 6 गेंद में 4 बनना, 6 गेंद में 5 बनना बहुत कठिन हो रहा है। कारण ये है डॉट गेंद, ये सबसे मुख्य अस्त्र रहता है। मैं कहूंगा अगर विकेट से ज्यादा कोई मुश्किल बनाता है ना वो डॉट गेंद। नीतीश भूर सर कहते हैं ना खाना में अगर कोई जहर मिला देना तो उसका इलाज है, लेकिन डॉट गेंद का कोई इलाज नहीं है। खाने में अगर कोई जहर मिला दे तो निश्चित रूप से उसका इलाज है, लेकिन डॉट गेंद के कोई इलाज नहीं है। यहाँ पर बल्लेबाजी करते हुए देखिए, से बात करेंगे संगड़े टीम। देखिए बड़ा अच्छा टीम है ग्रामीण में, देखिए इनका जलवा प्रदर्शन बहुत बेहतर रहता है। पिछले साल भी देखिए संगड़े टीम नाइट है, खूबसूरत प्रतियोगिता कंप्लीट हुआ था, लेकिन वहीं देखिए उनको सामने यहाँ पर फाइट करते हुए फन्नेस डोंगरी टीम देखिए बात करेंगे। यहाँ पर भला ही टारगेट देखिए इतना बड़ा नहीं है कांचन सर, लेकिन छोटा नहीं माना जाएगा भाई। कहते ना वक्त बुरा रहता है लेकिन रक्त नहीं, वक्त के साथ साथ काफी चीज बदल जाता है। और सबसे पहले देखिए बात करेंगे वक्त के साथ कांचन सर है, हमने क्रिकेट में देखते हैं हर गेंद के पर चीज बदलने में लगती है। पर फन्नेस डोंगरी देखिए बॉल टीम है, जय चोरबा संगड़े टीम, इसके बाद गावदेवी वाकड़ी और अतुल इलेवन करण जाड़े के बीच में मैच रहेगा। दो कप्तान टॉस के लिए तैयार रही है। उसके बाद मोह कोलिवाड़ा, उसके साथ केपीसी इनामपुरी टीम देखिए आपको दिखेंगे। और उसके साथ साथ सदानंद स्मृति देखिए गवान टीम आपको दिखेंगे, एक इन्फॉर्म टीम है। और गौरवनाथ स्मृति ओलेट टीम देखिए पर अंतिम मुकाबला रहेगा यहाँ से। दादा देखिए पर इस टूर्नामेंट के लिए देखिए कितने दिन से 1.5 या 2 महीना पहले मुझे लगता है आसपास से वो तैयारी कर रहे थे। और स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंचा है 8 रन, हल्के हाथों से खेला गया। आउटफील्ड देखिए यहाँ के काफी तेज है भाई। यहाँ से इस मिट्टी में जाने, इस माटी में जाने, क्योंकि पिछले कुछ दिनों से बारिश एकदम से महाराष्ट्र में नाकाम है। देखिए यहाँ पर बादल छाया हुआ है, कहीं कहीं ऐसा बात करेंगे कांचन सर महाराष्ट्र में बूंदाबांदी हुआ होगा, लेकिन जो पिछली सीजन आप याद कर लीजिए जैसे टेनिस क्रिकेट का शुरुआत हुआ था, हंगामा हुआ था नवंबर के एंडिंग में, तेज बारिश हुआ था, कहीं टूर्नामेंट में दिक्कत मुश्किल का सामना करना पड़ा था। लेकिन स्कोर की बात करेंगे तो यहाँ पर स्कोर देखिए जाकर पहुंचा चौके के साथ 12 रन से और बगैर किसी नुकसान से। यहाँ पर अच्छे शुरुआत कर सकते हैं। सुबह का ब्रेकफास्ट, सुबह का कड़क चाय और बल्लेबाजी देखिए बहुत कड़क रहा है यहाँ से। 24 लाइव देखिए बात करेंगे, हालात इनकी भी ऐसा ही है, आसान नहीं रहता है। जहाँ पर नाइट उसके बाद डे, और इसलिए रचित दादा से कल मैं निश्चित रूप से आने वाला था, लेकिन शायद तारीख थोड़ा सा आगे लिया क्योंकि आज नाइट में कहीं जाना नहीं है दीपक सर। और दीपक पाटिल सर निश्चित नहीं सचिव आप इसलिए हो भाई, हर चीज एडजस्ट आपको ही करना पड़ता है। नहीं देखिए किसी टूर्नामेंट में रचित दादा ने तो बताया देखिए 12 बजे आओ बाबूशाह चले गए। बोला नहीं मेरी इतनी बुरी आदत नहीं है इतनी बड़ी। मैं उन्हें बताया कि मैंने 12 बजे तक नहीं आऊँगा, ठीक है एक आध मैच चलता रहेगा। वो जो हमें पता है रायगढ़ में थोड़ा सा मैच है, कांचन सर देर शुरू होता है 10 साढ़े 10 के बाद है, लेकिन फिर भी इतना देर नहीं होनी चाहिए, कुछ ईमानदारी से काम करना चाहिए। विशाल ने देखिए बात करेंगे कंचन सर, दीपक सर को भी पता है विशाल मात्रे दीपक सर, उन्होंने भी कल के लिए बोला मैं नहीं भाई आपका वहाँ 8:30 बजे पहुंचना बहुत कठिन है आपको फ्रेश हमें चाहिए, पूरा फ्रेश दिन है। तो शायद है स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए 13 रन तक पहुंचा है। जिक्र चर्चा होता रहेगा। हमारे दीपक पाटिल सर देखिए बात करेंगे, बहुत है इनकी भी आजकल डंबोली में डिमांड देखिए, क्योंकि मराठी मातृभाषा महाराष्ट्र की शान है, पहचान है। और ये चलिए अक्रॉस द लाइन भाई। और ये देखिए खिलाड़ी भी जो आजकल के है ना, सुनील टांडेल सर देखिए बात करेंगे, अगर सबसे कोई अंपायरिंग आज के वक्त में मेहनत कर रहा है ना वो टांडेल सर। कंचन सर बहुत मेहनत लेते हैं, देर नाइट वो एनर्जी, और उसके साथ देखिए डिसीजन बड़ा कमाल का रहता है। सत्यवान काकड़ी सर आते देखिए मैदान पर है, और अमूल काली सर भी देखिए बात करेंगे।
बहुत बढ़िया। देखिए अंपायरिंग का सबसे देखिए डिफिकल्ट रोल रहता है, सबसे कठिन रोल रहता है। मैं सबसे क्रेडिट इस क्रिकेट में अंपायर को देना चाहता हूं। यहाँ पर देखिए खराब फील्डिंग्स, ये छोटी छोटी गलती से बचकर रहना होगा भाई। एक छोटी सी छेद जब बड़ी सी जहाज को डुबा सकता है। गेट ऑफ इंडिया अपने कंचन सर वाकिफ रह गए, जो जहाज है हादसा जो वहां पर है, तो वही बात करते हैं यहाँ पर। एक बूंद से जब एक बड़ी सी जहाज डूब सकती है, तो फिर एक एक गलती देखिए आपके लिए इतिहास गवाह है। रचित दादा जिस टाइटेनिक जहाज को भी गुमान था, कोई उसे डुबा नहीं सकता है, पहला यात्रा में डूब गया था। तो वही देखिए बात करेंगे। और दूर से खेलने की कोशिश यहाँ पर वाइट का इजाफा देखिए 88 रन आता हुआ, और स्कोर देखिए जाकर पहुंचे यहाँ पर 22 रन। माहौल देखिए थोड़ी सी आसमान पर बात करेंगे, बादल छाया हुआ है कांचन सर, जिसके कारण जो पिछले 8 दिन में जो ठंड जो काफी था वो थोड़ी सी बदला हुआ है, चेंज अप हुआ है। और ये मौसम देखिए, मौसम ने सिखाया है वक्त के साथ बदलना बहुत जरूरी है। टीम का स्कोर देखिए 22 रनों तक पहुंचे। हल्के हाथों से खेला, स्लोअर गेंद देखिए यहाँ पर थोड़ा सा नकल गेंद कर बैठे। सही सोच है, कहती ना जिंदगी में कुछ पाना है तो सिर्फ तरीका बदलो, इरादा नहीं। और दूसरा रन भी आता हुआ। कल हम इस टूर्नामेंट का जिक्र किए थे बुर्दुल नाइट में, निश्चित रूप से जब पेट टीम खेल रही थी, क्योंकि जो टीम देखिए सुपर 8 में यहाँ पर पहुंचा और उसके बाद नवा खाड़ी मैच जीतने के साथ साथ है उसका जिक्र किया, क्योंकि खास करके जो अरबाज सिंह जो गेंदबाजी कर रहे थे ना, उनके बारे में हमने जिक्र किया कि डे लीजिए नाइट लीजिए, आज है कितना बढ़िया गेंदबाजी कर रहा है। स्कोर की बात करेंगे 24 रनों तक पहुंचे। ओ ये चले ऊंचाई लिए, क्या लंबाई लेकर जाएगा फील्डर से यहाँ पर। ओ एफर्ट लाजवाब रहा यहाँ पर, लेकिन उसके बावजूद भी देखिए यहाँ पर 6 रन आता हुआ। ओहो मामा ठाकुर, अरुण भी गए और सपड़ा भी भाग गई। ये सुबह सुबह सपड़ांगा जाना बहुत कठिन है भाई। कैच भी छूटा और उसके बाद छक्के भी आया। कैच तो नहीं था लेकिन छक्का बचा सकते थे, कैच बड़ा कठिन था। यहाँ से एफर्ट बहुत लाजवाब डाले थे यहाँ से। जय चरवा देखे संग टीम, अब देखे इनके टगआउट अब जान चुके होंगे कि हम मैच के कितने करीब पहुंच रहे भाई। यहाँ से और बल्ले से 4 रन आता हुआ यहाँ से। कल देखिए जो मैच खेला गया था कासर हुडोली और पेट के बीच में बुर्दुल नाइट में, अगर जो गति से गेंद निकला था अरबाज का, विकेट कीपर पीट हुए थे, लेकिन फर्स्ट स्लिप में अगर जिसान ना रोकते तो फिर वो भी चौका के लिए जा सकता था। और अंतिम गेंद में 3 की जरूरत थी यहाँ पर। कंचन सर आज भी वहां पर बात करेंगे, हाईलाइट्स आपको देखने को मिलेगा। दीपक सर देखिए आज बुर्दुल नाइट है, नहीं 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 जाएंगे, ये हो नहीं सकता है। नहीं दीपक सर, कभी कभी क्या होता है, लोगों को लगता है कि ये कमेंटेटर्स लोग पैसे के पीछे पड़े हैं, लेकिन रिश्ते को कभी कभी निभाना पड़ता है। रशीद दादा, कभी कभी रिश्ते को निभाना पड़ता है, लेकिन लोगों को लग रहा हो कि कमेंटेटर लीजिए, अंपायर लीजिए, शायद पैसे के पीछे भागे हैं, लेकिन ऐसी बात नहीं है। ककड़ी सर को भी पता है, कभी कभी जो टूर्नामेंट आप पिछले 2-3 सालों से करते आ रहे हो, जिस टूर्नामेंट ने आपको पहचान दिया है, उस टूर्नामेंट को छोड़ना देखिए कठिन रहता है। तो किसी भी हालत में पहुंचना पड़ता है। लेकिन स्कोर की बात करेंगे 35 रन 35 है, बहुत बढ़िया। देखिए यहां से अगला मैच का टॉस होना बहुत जरूरी है। और मुझे लगता है शायद है गावदेवी वाकड़ी टीम देखिए यहाँ पर उपस्थित दिखाई है। जो मैसेज है पहुंचा कमेंट्री बॉक्स तरह, लेकिन अतुल 11 से करण जाड़े टीम है। दीपक सर बात करेंगे ना, अगर 2 टीम को आगे हमें लेकर जाना है तो 2 टीम अगर क्वालिफाई कराना है तो फिर 8 मैच कवर करना होगा। और 8 मैच अगर इस तरह से जो मुकाबला चल रहा है, वक्त जा रहा है यहाँ पर, तो फिर वो कवर करना बड़ा कठिन हो जाएगा। कल भी शायद मुझे लगता है कि मैच कंप्लीट हो चुका है और चौके के साथ 39 रन है। और शायद है अमोल काले सर और टांडेल सर देखिए यहाँ पर टॉस देखिए दुविधा क्या बना है, टॉस के लिए हमें बुलाना पड़ा। मैच होने दीजिए और 2 रन भी निकाल दे तो कोई फर्क नहीं है, मैच जहाँ कंप्लीट है वो कंप्लीट रहेगा। लेकिन अगला मैच टॉस ये होना बहुत जरूरी था, जिसके लिए हम उसकी चर्चा कर रहे थे, क्योंकि जहाँ पर देखिए पूरी मैच कंप्लीट करना, जो दीपक सर ने बताया, रचित दादा को फिर से 50,000 का खर्चा बढ़ जाएगा एक दिन अगर आगे बढ़ा तो। क्योंकि